मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 पिनकोड नंबर. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. 16/8/2026 वार रविवार रात्री 22:58 झालेले आहे. म्हणजे 10:58 म्हणजे रात्रीचे 11 होत आहे. वार रविवार आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. उद्या श्रावण सोमवार आहे. व्हिडिओ क्रमांक 634 आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर एक दिवस अगोदर मोबाईल करा आणि निघताना पण मोबाईल करा. भेट अवश्य होईल, पण मोबाईल अवश्य पाहिजे. इथे जर तुम्ही आले आणि तुमची जी समस्या आहे त्याच्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथेच मिळते. इथे येण्याचा फायदा होता की तुमची आणि माझी ओळख होते, परिचय होतो, संभाषण होते आणि भेटीचा आनंद तुमचा आणि माझा हा वेगळा असतो, अंतसत्य असतो. इथे आल्यावर तुमच्या समस्येसाठी काही उपासना असल्या, आराधना असल्या आणि त्यातलं काही साहित्य असलं, ते बहुतांश साहित्य आम्ही विनामूल्य देतो. आणि जे व्हॉट्सअपवर मार्गदर्शन करतात त्यांना साहित्य पाठवता येत नाही. आर्थिक टंचाई आहे, आर्थिक समस्या आहे, कौटुंबिक समस्या आहे, विवाह समस्या आहे, संतती समस्या आहे, जीवन आयुष्यातील संतती समस्या, कोर्ट कचेरी प्रसंग, नोकरी योगाचे, व्यवसाय योगाचे, अन्य प्रकारच्या. त्याच्यासाठी 3 यंत्रसिद्धी आम्ही तयार केलेले आहे आणि माता कामाख्या देवीकडून त्या अभिमंत्रित करून आलेल्या आहेत. त्या आम्ही सर्वांना विनामूल्य देत असतो. 3 यंत्रसिद्धी आहे. एका लाईनमध्ये 3 लावा, 2 इकडे 1 इकडे, तिघे दिशांना 3 लावा, तुमची सोय असेल तशी. परंतु ही यंत्रसिद्धी काच फ्रेमच करायला हवी, कारण काच फ्रेम केला स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि या यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही. सर्वांसाठी ही यंत्रसिद्धी चालणारी असते. याला जातीभेद नाही, धर्मभेद नाही, ग्रहांची आहे. सर्वांना दिसेल अशी लावायला पाहिजे. याला स्थापन विधी काही करण्याची गरज नाही. आपली इच्छा असेल तर पुष्पमाळा घाला, अगरबत्ती लावा, दिवा लावा. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा योग आहे. खाली स्टूल ठेवा, त्याच्यावर काचेचा ग्लास ठेवा, त्याच्यावर पाणी टाका, त्याच्यावर वाटी ठेवा, त्या वाटीमध्ये एक फूल ठेवा. फूल नसलं तर पान ठेवा, पान नसलं तर अक्षता ठेवा. सकाळी ठेवलेलं पाणी संध्याकाळी वापरायचं आपल्याला. आपल्या व्यवसायाच्या जागी, घराच्या जागी, अंगणामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, झोपण्याच्या खोलीत, बैठकीत शिंपडून द्या शुद्धतेसाठी. रात्री ठेवलेलं पाणी सकाळी वापरा, सकाळी ठेवलेलं पाणी रात्री वापरा. पिण्याच्या पाण्यामध्ये टाका, आंघोळीच्या पाण्यात टाका, स्वयंपाकात टाका, चहामध्ये टाका. तुमचा व्यवसाय पाण्यासंबंधित असेल तर त्याच्यात टाका, शेतात शिंपडा. नाना विधी याचे उपयोग होतात असतात. आपल्याला यंत्रसिद्धी मागवायची असेल तर बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र, 9850015558. 9850015558. मोबाईल करून मगच मागवा. ही यंत्रसिद्धी विनामूल्य आहे. अनुभव घ्या, श्रद्धा असेल तर. असो, सर्वांना आम्ही देत असतो. आता पाहू तर जवळजवळ लाखाच्या वर यंत्रसिद्धीचं वाटप होऊन गेलेलं आहे. माझ्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही हे विनामूल्य देत आहोत, कार्य करीत आहोत.
आज 16 तारीख ऑगस्ट महिना 2026 रात्रीचे 23:02 म्हणजे 11:02 वार रविवार, उद्या श्रावण सोमवार. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. दिल्ली येथे एक शनी मंडळ निर्माण झालेलं आहे. ते शनीचा अभ्यास करत आहे. तरुण मुलं आहे. त्यांना ही स्फूर्ती माझ्या व्हिडिओपासून सुरू झाली. व्हिडिओपासून त्यांनी सगळे व्हिडिओ बघितले आणि शनीविषयी मी जे जे माहिती दिली त्यांना ती आश्चर्यचकित करणारी आहे. 3.5 शक्तिपीठं, शनी शिंगणापूर हे 3.5 शक्तिपीठात नाही आहे, तीर्थक्षेत्र नाही आहे वगैरे वगैरे. याच्या माध्यमातून जन्मकुंडलीमध्ये होणारे परिणाम आणि त्यांची सत्यता त्यांनी घेतली आणि तो अनुभव घेऊन ते माझ्याकडे त्यांचे प्रतिनिधी आले आणि अधिक माहितीसाठी ते आले. दिल्ली कुठे, रावेर कुठे, पण जिद्द आहे, माहिती घेण्याची इच्छा आहे. तर ज्यांना ही इच्छा असते, माहिती घेण्याचे अनुभव हे असते, त्यालाच अनुभव मिळत असतो, तेच घेत असते आणि त्यांच्यापासून त्यांना लाभही होत असतो. पण काही व्यक्ती असतात की आम्हालाच सगळं समजते आणि काही लागलं तर मग कोणाकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तोही किती खोल पाण्यात आहे की तो किती ज्ञानी आहे हा एक प्रश्न पडतो. असाच एक सिंहराशी आणि धनुराशीला 7.5 नाही आहे. अशी असणारी व्यक्ती ती त्यांच्या पुजाऱ्यांना माझ्याकडे घेऊन आली आज. गुरुजी तुम्ही कसं सांगता आहात? मीन राशीमध्ये शनी आहे, मीन राशीला 7.5 आहे, कुंभ राशीला 7.5 आहे, मेष राशीला 7.5 आहे आणि नेहमी 3 7.5 असतात आणि मग तुम्ही सिंहराशी धनुराशीला 7.5 का सांगितली? नमस्कार करावा असा वाटला. आपण ज्या वेळेला इतरांना मार्गदर्शन करतो ज्याच्या त्याविषयी, एखाद शेतकरी असेल तो शेतातल्या माहिती देईल आपल्याला, एखादी गृहिणी स्वयंपाकाविषयी आपल्याला सांगेल, पण माहिती नसताना तुम्ही हा करतात, सांगतात हे कोणाच्या ह्याच्यावर? आता पहा, मीन राशीमध्ये शनी आहे. 5 नंबरची राशी कोणती आहे तर सिंह आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे अष्टम स्थानामध्ये शनी आहे, म्हणजे मृत्यू स्थानामध्ये शनी आहे सिंह राशीच्या. म्हणजे किती महाभयंकर गोष्ट आहे ही, किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या पुजाऱ्यांना माहिती नाही. आता धनुराशीविषयी आपण घेऊया. धनुराशी 9 क्रमांकाची राशी, 9, 10, 11, 12 मीन राशीमध्ये आहे. हा 4th स्थानात आहे. 4th स्थानात असलेला शनी आणि अष्टम स्थानात मृत्यू स्थानात असलेला शनी आपल्या राशीपासून तर ढय्या 7.5 असते आणि ढय्या 7.5चे परिणाम मोठ्या 7.5पेक्षा अधिक असतात, ते मृत्यूकारक असतात. माझ्या पत्नीचं निधन हे ढय्या 7.5तच झालेलं आहे. माझ्या वडिलांचं निधन पण 7.5तच झालेलं आहे. गणेशाचा श्रीछेद झाला तो 7.5 झाला. विक्रमादित्याचं राज्य गेलं ते 7.5 गेलं. राजीव गांधीचा खून झाला 7.5, इंदिरा गांधीचा खून झाला 7.5, महात्मा गांधीचा खून झाला 7.5. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेलाही शनी अनुचित प्रकारात, म्हणून अजूनही भारत कष्ट भोगत आहे. 7.5 ही काही लोकांना म्हणजे थोड्या लोकांना धनी पण असते, त्याला शनी धनी असं म्हटलं जाते.
नाही तर शनी हा बहुतांशी यमकारकच असतो, झोडपणाराच असतो, कायदेशीर आहे, न्याय देणारा आहे. महादेवाला त्यांनी सोडलेलं नाही आहे. स्वतःचे वडील होते सूर्य, त्यांना पण सोडलेलं नाही आहे. गणपतीला पण सोडलं नाही. राजा हरिश्चंद्राचं राज्य गेलं 7.5. मग हे 7.5चा प्रकार जो आहे तो जन्मकुंडलीमध्ये जर 7.5 असली, आता ह्या व्यतिरिक्त पण 7.5 असतात. लघु कल्याणी एक 7.5 असते, एक सूक्ष्म 7.5 असते. 7.5चे प्रकार सूक्ष्म मोजले तर 11,000 असतात. आणि एवढ्या 11,000पैकी आपल्या कुंडलीमध्ये कुठली 7.5 हे बघावं लागतं, शोधावं लागतं. त्यावेळेला आपल्याला त्याचं निदान करता येते. 2-2.5 तासाचा किंवा अभिषेक करून शनी शांत होत नाही. कमीत कमी 50 महिने लागतात शनी 7.5ला. 5 घरं. जन्मापासून 5वं घर संतती स्थानाचं असते आणि त्याच्यानंतर 7, 8, 9, 10, 11. 11 म्हणजे लाभस्थानाचं ग्रह असते. मग असे 5-5 स्थानं फिरत फिरत 3, 7 आणि 10 या मुख्य दृष्टी असतात शनीच्या. दृष्टीचे परिणामही 7.5 गत असतात. काहींच्या बाबतीत आश्चर्य असं असते की ती व्यक्ती पापभिरू असते, म्हणजे कुठलेही पाप केलेली नसते त्यांनी, आणि त्याला 7.5चा दुःखद समय त्याला येतो. असं का येतो? शनी हा डोळे लावून कार्य करणार नाही, वाटेल त्याला शिक्षा पण देणार नाही आणि कोणाला सोडणार पण नाही. मग असं याच्यामध्ये काय चूक झाली हे बघण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. ज्योतिषांनी आपल्याला जेव्हा 7.5चे परिणाम होतात, सध्या कुंभ राशी, मीन राशी आणि मेष राशीला 7.5 आहे मोठी. सिंह राशी आणि धनु राशीला ढय्या 7.5 आहे. या 7.5 जन्मकुंडलीमधले असलेल्या 7.5चं भोग एकत्र करून मग निर्णय घ्यायचा असतो. शनी हा मुळात जाणारा शेवटचा कारक ग्रह आहे ग्रहमालेतील. आणि हा वृक्षामध्ये ज्या वेळेला महादेव लपले होते त्यावेळेला वृक्ष जळून गेला असतात. शनी 7.5 वृक्षच राहिला नसतात झाडावर, निसर्गात, पृथ्वीवर. परंतु एक गंमत म्हणून त्यांनी त्यांचे महादेव ईश्वर असल्यावर ते झाडात लपले, पण झाडात माहीत असताना सुद्धा शनीने दृष्टी बाजूला केली. त्यावेळेला शनीने असं सांगितलं की हा वृक्ष आहे, हा प्राणदाता वृक्ष आहे आणि वृक्ष आणि मनुष्य आईबाप हे सारखे आहे, म्हणून मी ते जाळू शकलो नाही तो वृक्ष. ज्या वेळेला वृक्षाला फळं येतात, पानं येतात, फुलं येतात, कळ्या येतात, तर या फुलांचं, कळ्यांचं, पानांचं, फळांचं महत्त्व जेवढं आहे त्याच्यापेक्षा झाडाचं महत्त्व आहे. आपल्याला अधिक उत्पादन पाहिजे असेल तर आपण झाडाच्या मुळाशी खत टाकतो, पाणी टाकतो, संरक्षित करतो. आणि हेच आज घराघरातून नाहीसं झालेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर घराघरात आईवडिलांची जी अवहेलना होते त्यांच्याकडे बघितलं जात नाही आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही आहे, खानपान होत नाही आहे, राहणीमान होत नाही आहे, इतर जे मानवाला लागतात त्याच्यात नाही आहे. तर आईवडील हे वृक्ष आहे.
मुलं आईवडिलांशी चिपकून केव्हा राहतात, जोपर्यंत लहान असतात तो पावतो. एकदा विवाह झाला की ते विभक्त, काही तर त्या क्षणाला विभक्त होतात, दुसऱ्या गावाकडे बदली करून घेतात किंवा दुसऱ्या मोहल्ल्यात राहायला जातात किंवा घरातच खाली वर बाजूला तो आजूबाजूला राहतात. हे सुद्धा पाप आहे, अशुभ आहे. भोग एकदम नाही येत. तुम्ही चुका केल्या आईवडिलांच्या बाबतीत, वर्ष 2 वर्ष, मग शनी काय करेल, खरचटलेलं दुःख देईल, जखमेचं नाही. इतर ग्रहाच्या योगाच्या संयोगाने जर तुम्हाला त्याच्यामध्ये कठोर शिक्षा देण्याचं योग असेल तर मग तुमचं कर्म अशुभत्व वाढू द्यावं लागेल आणि ते वाढत वाढत जाल. त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही, कोणीही तुमच्या पाठीशी येणार नाही. कोणीही तुम्हाला सहकार्य करणार नाही. अशा तऱ्हेचं पैशाच्या साठी मदतही कोणी करत नाही. शनीची वक्री दृष्टी केव्हा होते, ज्या वेळेला एखाद्या शेजारी पाजाऱ्यांना मागाची सवय असते, वाटीभर गहू द्या, वाटीभर साखर द्या, वाटीभर चहा द्या, वाटीभर दूध द्या, यातही शनी अडकतो. परत देताना रिकामी वाटी द्यायची, नाही तर ती ठेवून घ्यायची. दूध तापवायला द्यायचं, साय काढून घ्यायची, दूध देऊन द्यायचं. भाजी आणायला सांगायची, आपली पण भाजी त्याच्यात आणायची, त्यांची भाजी त्याला देऊन द्यायची, आपली भाजी मोफत घ्यायची. कर्म कुठे चुकते हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. पाणी पाजलं तर अमृत पाजलं, चहा पाजली तर काफी पाजावी, परतफेड करावी. वर्तमान असं आहे की लोक कालचा इतिहास विसरून जाताना वरची जी मलमपट्टी आहे, वरचं जे वागणं आहे, मग शेजाऱ्याचं असो, पाजाऱ्याचं असो, शाळेतलं असो, व्यवसायाच्या ठिकाणी असो, नोकरीच्या ठिकाणी असो, नातेवाईकाचं असो, जे तात्कालिक प्रेम उतू जाते त्याला म्हणतात, ते उतू अचानक का गेला हे बघायला पाहिजे. कारण त्याच्यामागे त्यांचा काही उद्देश असतो, ते फासा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. लक्षात घ्या, कुठलाही घ्या, त्या फाश्यात आपण अडकलं नाही पाहिजे. काही ना काय असते, हरभऱ्याच्या झाडावर चढतं, पण हरभऱ्याच्या झाडावर चढता येते का, नाही, पण म्हण आहे. आणि मग ते कौतुक करता, या या ताई, या या बाई, या मावशी, या दादा. मग हळूच एखादी पुढे सोडता, अरे तुमचे सासरे असे होते हो, तुमचे वडील चांगले नाही, तुमचा भाऊ चांगला नाही आहे, ते संबंध ठेवू नका. काहींचा उद्देश असतो हा दोघही भावामध्ये वाद करणे आणि आपली पोळी शेकणे. याला कारण असतात दोघही भावांच्या पत्नी फार करू, पण आई वडील जमवण्याचा प्रयत्न करतात केव्हाही. आता याच्यावर शनीची नजर असते, हे लक्षात घ्या बरं. शनीपासून दूर जाऊ नका, विषयांतर नाही. मग भावाचं स्थान या कुंडलीमध्ये तृतीय स्थान, द्वितीय स्थान, मंगळ भाऊ, मग हा अग्निजन्य प्रवाह सुरू होतो. काही कार्यक्रम होता, भावाला बोलवलं जात नाही, त्यांच्या मुलाला बोलवलं जात नाही. पुरुषाने आपलं स्वतःचं घराणं पाहायचं का आपल्या पत्नीच्या घराण्याकडे जास्त लक्ष द्यायचं?
आपण आपल्या घराण्याच्या ज्या देवी देवता आहे त्याचं पूजन करायचं का पत्नीच्या घराण्यातून जे आलेलं त्याचं पूजन करायचं? पत्नीच्या घराण्यामध्ये एखाद्या महाराजाचं पूजन होत असलं तर मग तो महाराजाचं पूजन आपल्या घरी करायचं. इथेच चूक होते मोठी प्रामुख्याने. आता कुळदेवता आपण म्हटली आणि कुळदेव म्हटलं तर कोणाचे आहे? मुलाचे आहे, सुनेचे आहे, नातवाचे आहे, अगोदर आजी आजोबांचे आहे, जिवंत आहेत ते, आईवडिलांचे आहे, जिवंत आहे ते. तुम्ही तुमचे एकटे गेले बायका पोरं सोरं घेऊन तिथे महाअभिषेकही केला तरी तो 0 मार्काचा, काही नाही. देवीला समजत नाही असं नाही. देवीला सगळं समजते की आपले जे घराण्याचे आहे ते व्यक्ती तर इथे दिसतच नाही आहे. कसा लाभ होईल हो तुम्हाला? नाही होणार. एका दिवशी जाता 12 महिन्यातून, 6 महिन्यातून, 5-6 वर्षातून, आणि एखाद्याचं दुसऱ्याचं रोज पूजन करत बसला, कसं होईल तुमचं? राणूबाई असतात, महालक्ष्मी असतात. आता राणूबाईचे दिवस आहे, गणपतीच्या वेळेला महालक्ष्मीचे दिवस येतील. मग ह्या ज्या काही परंपरा आहे आपल्या घराण्याच्या त्या केल्याचं पाहिजे. काही वेळेला आईवडील गरिबीत असतात, होत नाही, काही नाही, आणि मग ते विसर्जनही करून टाकतात. परंतु मुलांनी सदन झाले आहे तेव्हा त्यांनी ते सुरू करावं. नाही सुरू केलं तर पातक भरावं. काही लागतं. आता राणूबाई काणूबाई असलं ते एक नारळ असते, ते आपल्या देवी आहे कुलदेवता, तिला स्पर्श करून, देवाला स्पर्श करून ते आपल्या घरी आणायचं असते. डोक्यावर पदर, नाकामध्ये नथ असं ते नारळ सजवायचं असते, मंगळसूत्र घालायचं असते, केळीचे खांब रोवायचे असते. असं पूजन केल्यावर ते पूजन होईल. नुसता स्वयंपाक केला त्याला काही अर्थ नाही. हिंदू धर्मामध्ये प्रतीकाला महत्त्व आहे. मंदिरामध्ये देव नसला, ईश्वर नसला, मूर्ती नसली तर काय उपयोग आहे? प्रतीक महत्त्वाचं आहे. गणेशोत्सव येतो आहे म्हणून नुसता मांडव घालून उपयोग नाही, गणपतीची मूर्ती ठेवावी लागेल. प्रतीक लागतात, ध्येय त्याच्यामध्ये गोठवलं जाते, लक्ष एकत्रित होते. त्या दिवशी तुम्ही नुसता रोडगेट केले नाही चालणार. महालक्ष्मीचा दिवस टाळला. काही अशा असतात की दुसऱ्याच्या घरी जाऊन दर्शन घेतात. नमस्कार अशा मंडळींना. अरे आपल्या घरी आहे ना महालक्ष्मी, आपल्या घरी आहे ना राणूबाई कानूबाई, मग दुसऱ्याच्या घरी जाऊन काय करतात? त्या त्यांच्या आहे. मग देवी देवतांचं असं अपूर्ण कार्य जर झालं तर याची नोंद वेगळ्या तऱ्हेत होते. वाडवडिलांविषयी, देवी देवताविषयी, कुळदेवी देवताविषयी हे प्रमुख आपल्या दुःखास याचं गणित पाहून आपण मांडायला पाहिजे ज्योतिषांनी. पान नाही खात, तंबाखू खात नाही, काही नाही, काही नाही, गळ्याला कॅन्सर का होतो? भट्टीचं काम नाही, काही सोनारी काम नाही, काही लोहारी काम नाही, उन्हातानात जावं लागत नाही. अंधत्व काय ते? आतापर्यंत होता, लग्न झाल्यावर काहींना
पांढरं कुष्ठ, पांढरं कोड का होते? एकाएकी रक्ताचा कॅन्सर का होतो? कुठेही जाणं येणं नाही, घरात राहणं आहे, खोकला सर्दी का होते? अपघात का होतो? एखाद्याचा व्यवहार एका पाठोपाठ एखाद्या पाठोपाठ व्यवसायामध्ये नुकसान का येते? संपूर्ण शेतामध्ये झाडं निसर्गाच्या ओघकृपेने का पडतात? सगळ्या गाड्या भरपूर चालल्या जाताना एखाद्याच गाडीला ॲक्सिडेंट होतो, असं का होते? अचानक मृत्यू का होतो? पहिले आपले जी पद्धत आहे भारतीय संस्कृतीची, ही पुरुषार्थ पद्धत आहे, स्त्रीवादी नाही आहे. म्हणून पुरुषाच्या घराण्यात जे आहे धार्मिक विधी संस्कार तेच करायला पाहिजे. स्त्री ज्या वेळेला माप ओलांडून येते त्यावेळेला माहेर संपून जाते. जन्म माहेरी होते पण स्त्रीचं मरण हे सासरी होते. सासरी होते, नवऱ्याच्या घरी नाही. सुनबाई हे सासरी येते, सासूरवाडीला येते, नवऱ्यावाडीला नाही येत. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. पहिली पसंती जी असते ती सासू सासऱ्यांचीच असते. आणि मुलीच्या आईवडीलही मुलाच्या आईवडिलाकडे बघूनच पोरगी देतात. प्रेमविवाह सोडा, प्रेमविवाहाला काही अर्थ नाही. शास्त्रामध्ये संकरित युगाला श्राद्ध बसवण्याचा, अग्निडाग द्यायचा, क्रियाकर्म करण्याचा, मर्तिक कार्य करण्याचा अधिकार नसतो. दुसऱ्या जातीतील स्त्री म्हणा पुरुष म्हणा हे श्राद्धाला बसू शकत नाही. बसवले तर बसवणाऱ्याला पाप आणि जी बसले आहे त्यांनाही पाप, अशुभत्व. काही लोक काय करतात की स्वतःचं श्राद्ध केलेले असताना अशा श्राद्ध ठिकाणी ब्राह्मण बसतात, ते नरकात जातात. लोभामुळे की काहीतरी सोन्याची अंगठी म्हणा काहीतरी मिळते म्हणून. आपण स्वतःचं श्राद्ध हे करता येते भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, परंतु तो जिवंत माणूस राहत नाही. क्रियाकर्मांतराच्या म्हणजे शुभ कार्याला, क्रियाकर्मांतराला अशी माणसं चालत नाही. कारण तो श्राद्ध केलं म्हणजे तो मृतावस्थेत गेला. फक्त तो प्राण आहे म्हणून जगतोय, चालतोय, बोलतोय, बाकी त्याला धार्मिक केला तो अशुभ आहे. साधा अभिषेकालाही असा मनुष्य चालत नाही, बाई चालत नाही, ज्यांनी स्वतःचं श्राद्ध करून घेतलं आहे. असं खऱ्या अर्थाने जे आपल्याला श्राद्ध करायचं असेल तर ते बद्रीनाथलाच करावं लागते. परंतु काही आता कुठेही करतात. आता पहा, म्हणजे आपल्याला आपल्या घरी श्राद्ध करायचं असले, कोणी ब्राह्मण बसवायचं असले, सवाष्ण बसवायचे असले तर काय करायचं किती आहे. आणि खोटं बोलण्याला तर आता मर्यादाच राहिलेली आहे. सरकार आश्वासन देते, निवडून येतात, काय होते? सरकारच असे तर जनता काय करताय? पण हे धर्मशील संस्कृतीमध्ये हे पापाचरणामध्ये जाते. आता डॉक्टर आहे, डॉक्टरला समजते, ते दुसऱ्याला सांगतात मद्यपान करू नका. काही डॉक्टर मद्यपान करतात, पुड्या पण खातात. ज्यांना समजते तेही खातात. याचा अर्थ तिथे कर्म आलं. कर्म तशी बुद्धी देते, कारण काही भोगाला लावायचं आहे पुढे, कारण त्यांनी मागे कृत्य तसं केलेलं असतं म्हणून. गाडी सर्व्हिसिंग केल्यावरही अपघातात सापडते. का सापडते?
अनेक लोक मृत्युमुखी पडतात, काही 2-4 वाजतात. का वाजतात? बाकीचे का जातात? तर कुंडलीच्या माध्यमातून आपण शनीच्या स्थानाचा विचार जर केला आणि या बाबतीत सविस्तर कुंडली पाहण्याचा प्रयत्न आणि करून घेण्याचा प्रयत्न आपण केला तर आपल्याला निश्चितपणे कळते की आपल्याला पुढे काय होणार आहे जीवन आयुष्यात. एखाद्याच्या कुंडलीमध्ये निघाला की कॅन्सर होणार आहे असं समजा, उदाहरणार्थ. मग त्यांनी काय करायला पाहिजे? तर त्याच्यात ज्या उपासना असतात, पहिल्या प्रथम आईवडिलांची सेवा करणे सुरू करावं. एक अर्धा शब्दही खाली पडू देऊ नये. आपली कुळदेवी कुळदेवताचं नामस्मरण, पुण्यस्मरण, पूजन अर्चन, अभिषेक, साडीचोळी देणे. साडीचोळी आपण देतो ती पण चांगली द्यावी, मोठी, फडकं फुडकं द्यावं नाही. ओटी भरता तर ओटीचा सामान कसा असायला पाहिजे? 5, 50, 100 रुपयाच्या ओटीचा सामान येतो का? 200 रुपयाचं ब्लाऊजचं येते आता. ब्लाऊजचं पीसही तुम्ही वाहण्याचा प्रयत्न केला. बांगड्या लहानशा आणि मोठ्या लावतात. तुम्ही वापरता त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं देवाला द्यावं का कमी किमतीचं? कमी किमतीचं दिलं ना तसंच तुमच्या भाग्यात येईल. सौभाग्याचं लेणं आहे ते. ओटी भरली, जरासं तुकडं खणाचं, थोडासा खारका गिरका, सडक्या फुडक्या बांगड्या एवढ्या, मग विधवा योग येतो. माझी पत्नीनं केव्हाही साडी घरून नेलेली आहे मोठी. मणिमंगळसूत्र सोन्याचं नेलं आहे, ती बेंटेकचं घालत होती. सौभाग्यवती गेली. जसं तुम्ही द्याल तसं त्याचं रिटर्न मिळेल की नाही मला सांगा. आई वडील घरी आणि तुम्ही मंदिरात, कसं होईल? घरीच पंढरपूर आहे. ते देवी विचारते, सासू सासरीने आणले का तुम्ही? पण तुम्ही बहिऱ्या असतात. कारण कुळदेवी हे सासू सासरे जिवंत आहे तेव्हा त्यांची आहे, तुमची नाही. तुम्ही माध्यम आहे. माझं म्हणणं पटत असेल तर स्वीकारायचं, नाही दुसऱ्या कानाला सोडून द्यायचं. आग्रह मुळीच नाही. गणपतीने सुद्धा आईवडिलांचा नमस्कार करून इतरांचं पूजन केलेलं आहे. अष्टविनायकाला जाता, एकटे जाता, आई वडील घरी, मारा बोंबा. गणपती प्रसन्न होईल तुम्हाला? कदापि नाही. गणपतीची मूर्ती घ्यायला एकटे जातात. पूजा करत, नगारा वाजवत घेतात. काय त्या नगाराला अर्थ आहे? जे मूळ तत्व विसरले त्याला काय अर्थ आहे? आहार वाईट, मन वाईट, आचार वाईट, विचार वाईट, गणपतीचे पूजन कसं चालेल? आई वडील वृद्धाश्रमात आणि इकडे गणपती उत्सव करताय. फसवत आहात तुम्ही गणपतीला. म्हणजे दुःख आपल्याला येतात त्यावेळेला शनी हा कुंडलीमध्ये आपण पाहिलं, किंवा गोचर म्हणजे आताच्या कुंडलीत आजचा विचार केला की आज मला ताप आलेला आहे, आज मला खोकला झालेला आहे, आज मला ॲक्सिडेंट झाला, आज मला कमी दिसायला लागलं. हे का होतं? तर मग आज आपल्याला कुंडलीमध्ये गोचर कुंडली हे काढून शनी कुठल्या भावात आहे हे बघायला हवं. त्याच्यात तिथे उत्तर सापडते. जेवढं मोठं दुःख असते त्याचा संबंध हा सासू सासरे आईवडिलांशीच असतो. कुंडलीमध्ये ही स्थानं असतात. पण याला शोधण्याला जाणकार ज्योतिषीच गरज असते आणि तशी कुंडली पण तयार करून घ्यायला हवी असते. आई वडिलांची जन्मकुंडली हवी, आपली कुंडली हवी, मुलाबाळांची कुंडली हवी, नातवा पंटूची कुंडली हवी असते. कॅम्प्युटर कुंडली असत्य असते, ज्यांच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेले ह्याही काही बरोबर कुंडल्या नसतात.
हस्तलिखित कुंडली हवी, पारंपरिक पद्धतीची कुंडली हवी आणि त्यामध्ये शनीचा विचार करावा. पुष्कळशे म्हणे वयाच्या 10व्या वर्षानंतर कुंडली करावी, 12व्या वर्षानंतर कुंडली करावी. मग याच्यामध्ये काही अडचण उपस्थित झाली, जीवाशिवाचा काही प्रसंग निर्माण झाला तर काय करणार? उपासना काय करणार? कुंडलीनुसारच उपासना असते ना. म्हणून जन्म झाला त्या क्षणालाच कुंडली करून घ्या आणि सविस्तर करावी, ज्याच्यामध्ये विद्यायोग असेल, सभायोग असेल, आरोग्य योग असेल, व्यवसाय योग असेल, नोकरी योग असेल, जीवन उत्तरार्ध असेल, अशा सर्व भावाच्या कुंडल्या असतील तोच, आणि एक यंत्रसिद्धी. असो, आज इथेच विराम करूया. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. आपण प्रत्यक्ष भेटू शकता मोबाईल करून. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन पण सुरू आहे. ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांनी घ्यावं. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला समापन करतो. 16/8/2026 रात्री ते 23:34 होत आहे. 634 नंबरचा हा व्हिडिओ आहे. असो.